मॅम सूप आणलंय. नकोय मला. मॅम पण अगं तू का घाबरतीयेस? आज माझ्यासाठी सौरभ ब्रेकफास्ट बनवणार आहे म्हणून नकोय मला. बर मी लवकर फ्रेश होऊन येतो. आलोच. आपण थोडं वॉक करायचं. ज्योती. हां अगं तुझ्याशी बोलतेय मी. थोडं वॉक करायचं का? हो. अगं काय झालंय तुला? लक्ष कुठं आहे तुझं? अरे घारू, आता या घरावर सुद्धा वादळ काय कमी आली का? पण शमलीच ना. तुझ्या घरातलं वादळ सुद्धा शमेल, काळजी करू नकोस. मध्ये हेच वाक्य मी या घरातल्या प्रत्येक संकटाच्या वेळी बोलत आलोय, पण यावेळेस मात्र माझाच धीर खचलाय. असं कसून कसं चालेल? हे बघ, माझ्या खांद्यावर डोकं ठेव आणि शांत निर्धास्त हो. दादा दादा आला डगे. दादा मला आशीर्वाद द्या. नोकरीचा पहिला दिवस आहे. अजिबात देणार नाही. हा कशाला हवाय तुम्हाला आशीर्वाद? स्वयंभू आहात तुम्ही. स्वतःचा निर्णय स्वतः घेतलात. मग जा तिकडे. असं काय करताय? मध्ये अरे काय बोलतोयस तू? नोकरीचा पहिला दिवस आहे त्याचा. त्याला उभारी द्यायची ऐवजी तू त्याला काय वाटेल ते बोलतोयस. बघा जा यश, तुझा कामावर जा. हा तुझ्या मनात जो काय हेतू आहे ना तो सफल हो. अरे काय सबलो? हा कुठे नोकरी करणार आहे आणि कसली नोकरी करणार आहे हे तुला माहितीये का? माहितीये मला, आणि त्यात काहीही चुकीचं नाहीये. दुसऱ्याच्या जीवावर जगण्यातली माझी वेदना अगदी ताजी आहे. त्याच्या मनात काय चाललंय ना कळतंय मला. स्वाभिमानानं जगू दे ना त्याला. माझ्यासारखं लाचार होऊ नको. ठीक आहे, तुझ्या नोकरीला माझा विरोध आहे, पण केवळ माझ्या मित्राचं मन राखायचं म्हणून तुला आशीर्वाद देतो मी. आशीर्वाद आहे. घरवंडा, तुमच्यामुळे यांनी मला आशीर्वाद दिलाय. नाही रे, तुमच्या पण पाया पडतो. असेच हो. आणि तोही चांगला आहे रे. त्याच्याही शुभेच्छा आहेतच तुझ्या पाठीशी. हो. येतो. आभारी आहे. काय सॅम्पल शोधून काढले आमच्या रंजिनी. या अख्ख्या मुंबई नगरामध्ये हेच सापडलं तिला. असू दे रे, आता तोही काही मार्ग काढेल यातून. हा काय मार्ग काढणार आहे? चल चल. या. अरे ये असा तू. हटा सावन की घटा. अरे सौरभ अरे काय करतोय? मी माझ्या बायकोसाठी आज ब्रेकफास्ट तयार करणार. येस. नाही, तुझ्या बायकोसाठी तुला जे काही करायचंय ना ते तू उद्या कर. तुझी कलाकुसर उद्या. आता मी डोसे बनवते आणि ते अतिशय अवघड असतात तेव्हा मला बनवते. एक मिनिट, इतकं काय अवघड असतं डोशात? भगवंतानी सांगितलंय ढेंगटांग 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 धाव. भगवंत म्हणतो की बालिके, प्रेमात मोठी ताकद असते. माणूस प्रेमात काहीही करू शकतो बालिके. डोंगर हलवू शकतो, दर्या पार करू शकतो, काहीही करू शकतो. डोसे काय चीज आहे. असं का? नाही काय आहे, डोसे कर तू, पण तवा खराब झाला ना तर तो धुवून ठेवायचास. आणि चिटकलेले, कच्चे राहिलेले, करपलेले डोसे स्वतः खायचेस. कळलं? I'll get you a new tawa, okay? Just get lost. ओके. बरं, हा तवा आणि हे डोश्याचं भांड घ्या. भांड्यानी करायचे डोसे? आता काय आहे, तुझं प्रेम तुला शिकवेल ना डोसे कसे करायचे ते. मी फक्त मज्जा बघणार आहे. ओके चला. This is my territory. देवा. अरे असं नाही रे. त्या
सौरभ सौरभ ऐक ना सौरभ ऐक ना हे बघ. मला ना हार्ट शेप डोसे करायचे. सौरभ, अरे तव्याची वाट लावशील ते सीमा माझं डोकं खायला आल्यावर. एक्झॅक्टली. अरे असं नाही. यांनी बस राहू, काय यांनी. करू मी? अरे अरे तो डाव घे ना. हे बघ, मी सांगते ना. हे बघ हा डाव आहे ना. हे डाव घेऊन आहे. अरे अरे असं हात. अगं हे खूप क्रिएटिव्ह आहे. हाताची चव ज्याला म्हणतात ना ती ही. सीमा पांडू असा जाड डोसा करतो ना, राधा टोनकन उठून उभी राहिली पाहिजे. अरे नको रे तिला असं काहीतरी खायला घालूस. वा वा. सौरभ अरे हात हात वाजले तुझा, सौरभ, हात. अरे होणार म्हणजे होणार. हार्ट शेप. मला ना हार्ट शेप. तू म्हणजे त्या गार्गेच्या पुढे गेलास. अरे हा डाव वापर ना. खड्डे बुजवतो रे. अरे हा हे बघ, हा डाव. हा झालं का? काय तू सौरभ, इकडे म्हणजे ना. तू इकडे आधी. तू तिकडे चल. चल त्या कोपऱ्यात उभी राह. उभी राह इथे. हाताची घडी तोंडावर बघ. अजिबात हालायचं नाही इकडनं, कळलं? माझे डोसे होईपर्यंत इथनं हालायचं नाही. अरे हात अजिबात हालायचं नाही. अरे सगळे नाही. पीठ. हाताची घडी तोंडावर बोट म्हणलं ना मी. त्यामुळे डिस्टर्ब करतात यार लोक. वा वा काय वाच येतोय. काय हो अरे सौरभ मी येऊ का? मी येऊ का तिकडे? क्या बात है. सौरभ मी येऊ का जरा मदतीला? ये यार तू काय मदत बिदत नकोय मला. फक्त बघ कसं ह्याला म्हणतात आर्ट. दिस इज डोसा आर्ट. ओके अरे आता आपण हा उलटूया. कर्मा हा असा डोसा तू राधाला खायला घालणार आहे सौरभ? काही बोलू नकोस. हा तुझ्या इंटरफिअरन्समुळे हे असं झालेलं आहे. मी काय केलं? आता ना मी हा बाजूला काढतो आणि पातळ करतो. कारण हा काय झालाय ना, हा जरा जास्त हेल्दी डोसा झालाय. म्हणजे 2 प्रेग्नंट बायकांना पुरेल, राधा आणि गार्गी. सो आपण हा बाजूला ठेवूया आणि आय मेक अ व्हेरी सॉफ्ट विथ थिन डोसा. व्हेरी थिन. आणि मग तो आपण असा मस्त जेवायला. आता ना तो आपण ना, अरे नको रे. तो आपण असा मस्त कव्हर करूया म्हणजे तो लवकर. अरे डोसा नाही कव्हर करत, सुटतो. चालतं का? चालतं. तू तव्याची वाट लावलीस सौरभ. चालतं. अरे तिकडे राधा भुकेनी कळवळली असेल रे. आत्ता वाटली माझ्या बायकोची काळजी. घे आता मला चांगला डोसा करून दे. तुझ्यामुळे बिघडलंय सगळं. ए शाण्या मी काय केलं? खरा. अरे काय हा व्याप करून ठेवलाय सौरभ तू पण ना. अरे देवा आता खाते मी सीमाच्या शिव्या. काय केलं सौरभ तू हे? शिव्या आणि डोसे एकत्र खा. मस्त लागतं फार माहितीये. चटणी नको आपल्याला. डोशावर शिव्या. सौरभ तू आता शांत बसणार आहेस का? चल चल जिथं मला उभं केलं होतं ना ते काय? तिथं जाऊन उभा राहा. आणि हाताची घडी तोंडावर बोट. मध्ये मध्ये बडबड करू नकोस. बरं ते कर ना. तू या महाराज या. घ्या आणि द्या आपल्या लाडक्या बायकोला. वा वा. आणि सांगा तिला स्वतः केलेत म्हणून. हं? सांगणारच आहे. मी केले असते तर असेच झाले असते जर तू लुडबुड केली नसतीस तर. मी लुडबुड केली. आदच नाही. हो जाऊ दे. राधा भुकेनी कळवळली असेल पण तिच्या तोंडाकडे पाहत बसू नकोस ना. इकडे जरा शिकायला ये डोसे कसे करतात ते. ओके. सौरभ असाच जाणार आहेस? असं म्हणजे थांब जरा. हे असं विदूषकासारखं तोंड घेऊन. वा. स्वच्छ होऊन जा बायको समोर. थँक्यू. एक डोसा. एक डोसा. काय हा मुलगा सौरभ काय आहे? Shit. अरे देवा. मॅम सौरभ सरांनी तुम्हाला काही सांगितलंय का? कशाबद्दल? ते मी सांगतो. ज्योती बाहेर जातो. जा जा जा. काय सांगायचंय? हे नाही ग असं तिने बाहेर जावं म्हणून सांगितलं.
तू डोसे खा, गरम गरम डोसे. तू केले? प्लॅन तोच होता, बनवायचा प्रयत्न पण केला पण बिघडले. फिर प्लान में थोड़ा चेंज होने का. रंजू ताई डोसे बनाने का, मैं आपके खिलाने का. अरे बिघडले तर बिघडले, आणायचे ना, मी खाल्ले असते. हा म्हणजे तू प्रयत्न केला असतास पण नसते जमले. त्यामुळे बनवायला नाही जमले पण भरवायला नक्की जमले. शाबास. स्वीट. या या या, तुमच्याकडनं आणि रंजूताईकडनं शिकलो. या. आय माय सॉरी हा. नाही ते मी नोकरीचा माझा पहिला दिवस आहे ना, तर तुम्हाला जरा थँक्यू म्हणायला आलो होतो. जीजू थँक्यू काय, इनफॅक्ट ऑल द बेस्ट. थँक्यू. पण दादांना आणि रंजीला आवडलेलं नाही मी वाढवायची नोकरी करतो ते. सोडून द्यायचं हा. आपल्याला आवडले ना, होय. बस बस सेट आहे. आपल्याला मानाने जगता आलं ना तेवढं पुरेस आहे. अरे बाकी सगळं विसरून जायचं. गो अँड रॉक द प्लेस. थँक्यू. टाटा, गेलो मी. पात्र भारी आहे नाही. आता खराच गेलो आम्ही. नक्की ना. होय. हा. मन अगदी स्वच्छ आहे त्यांचं. खरंच. बर मी काय म्हणत होतो, त्या ज्योतीची तुला खरंच गरज आहे का इथे? म्हणजे आम्ही काळजी घेऊ ना तुझी, तिला आपण हॉस्पिटलला परत पाठवू. अरे माझं डे 1 पासून तेच म्हणणं आहे की ती डॉक्टर आहे, तिचं सगळं काम नाहीये. पण सई मॅम आणि ज्योती दोघी खूप हळव्या आहेत माझ्याबद्दल. तू एक काम कर ना, तू सई मॅमशी एकदा बोल ना. अरे नो प्रॉब्लेम, बोलतो ना. आणि अगदी जर त्या म्हणत असतील तर एखादी नर्स बोलवू ना इकडे आपण. हा, मी तिला सोडून येतो हॉस्पिटल. ओके. बर, आधी डोसे. रंजे, आजचा पहिला दिवस आहे माझा नोकरीचा. निदान मला डबा तरी दे. ऐक ना, देतेस ना? ए रंजे, अगं 2 शब्द बोल ना माझ्याशी चांगले. माझं मत तुला माहितीये यश, तुझे हे नोकरी करणं मला आवडलेलं नाहीये. अगं पण उगाच मला भरीच पाडू नकोस रे. तुला जे करायचंय ना ते तू कर. रंजे, रंजे. हॅलो डॉक्टर प्रधान. नमस्कार, मी डॉक्टर केदार धर्माधिकारी बोलतोय. म्हणजे रागवू नका मॅडम, पण राधाची काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला हा फोन केलाय. काय की तुम्ही डॉक्टर ज्योतीला राधाची काळजी घ्यायला इथे पाठवलं, आणि ऑफकोर्स डॉक्टर ज्योती राधाची उत्तम काळजी आतापर्यंत घेतच होती. म्हणजे मॅडम, राधा आणि सौरभ ज्योतीला इथून जायला सांगतायत. म्हणजे ती इथून जायला तयार नाहीये, ती राधाची काळजी घेतेय, तिला राधाची काळजी आहे, पण डोंट नो राधा आणि सौरभला ती इथे का नकोय. आणि तुम्हाला माहितीये मॅडम, सौरभ किती चिडखोर आणि बालिश आहे. म्हणजे राधाची काळजी आहे म्हणून मी हे सगळं सांगतोय. काय, मी एक डॉक्टर आहे, मी तिची काळजी घेऊ शकतो, पण राधाला आता एका फिमेल असिस्टंटची गरज आहे. म्हणून म्हणजे बघा, मी तुमच्या जस्ट कानावर घातलं. ठेवतो. ज्योती, हे बघ, तू घाबरू नकोस. ज्योती, तू चांगली मुलगी आहेस. राधाच्या कठीण काळात तुझी खूप मदत झाली आहे तिला.
आणि मलाही तू खूप वेळा सीमावाहिनीपासून वाचवलंयस. पण तुझ्या याच चांगुलपणाचा केदार फायदा उठवतोय ज्योती. हे बघ, मला मान्य आहे कालच्या प्रसंगाने तुला टेन्शन आलं असणार, पण डोंट वरी, मी जे पाहिलं ते कोणालाही सांगणार नाही. आय प्रॉमिस. ज्योती, तू चांगली मुलगी आहेस म्हणून मला तुला केदारच्या कचाट्यात सापडू द्यायचं नाहीये. हे बघ, काळजी करू नकोस. आपण इथून आता हॉस्पिटलला जाऊया. डोंट वरी, इथलं आम्ही सांभाळून घेऊ. तू माझ्याबरोबर चल आणि ड्युटी जॉईन कर. सगळं नीट होईल ज्योती. आवरतो, आपण अर्ध्या तासात निघतोय. रंजूताई, डोसे छान झाले होते. सौरभनी सांगितलं मला. रंजूताई, सगळं तुमच्या एकटीवरच पडत असेल ना? मी मदत करायला येते. अगं ग, तू नको उठूस, मी बघीन काय ते. तू आराम कर. रंजूताई, मी ना सीमावहिनीनं फोन केला होता. गार्गीचं डोळे जेवण करायचं ना परवा, म्हणून. तर त्यांचे बाबा म्हणाले की सीमावहिनी जयपूर उदयपूरला गेलाय मैत्रिणींबरोबर फिरायला. चला, म्हणजे स्वतःच्या सुखाचा विचार करायला लागली. नाहीतर इतके दिवस डांबून घेतलं होतं या घरात स्वतःला. माझा यश पण बघ ना, आपली माणसं करत सगळं काही फुंकून टाकलं या घरावर. आणि आता काय करतोय? तर तुझ्या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयची नोकरी. राधा, तू तरी कसं काय ग हो म्हणालीस त्याला? मला नाही आवडले. काय ना, आता सारखी तुलना होत राहणार. रंजूताई, माहितीये मला यादी धक्काच बसला होता. मी सरळ नाही सांगितलं होतं, पण त्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला ना, तेव्हा कळलं मला. त्यांना घरी बसून खूप ऑकवर्ड वाटत असेल. त्यांना स्वकमाईचे पैसे हवे होते आणि त्यापुढे मान अपमानाची त्यांना पर्वा नाहीये. हे खूप दुर्मिळ आहे रंजूताई. इनफॅक्ट मला त्यांचा अभिमान आहे आणि तुम्हाला सुद्धा असायला हवा. रंजूताई, रंजूताई, तू इथे काय करतेस? दुसऱ्यांच्या घरात जबरदस्ती राहायचं, वर अशा थाटात मिरवायचं जणू काही हे आपलंच घर आहे. नाही, जाते मी इथून सौरभ सरांबरोबर. ए, तू कुठेही जा, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. पण माझ्या नवऱ्याच्या आसपास जरी दिसलीस ना यापुढे, तर याद राख मी काय करेन. गार्गी, काय चाललंय? अगं राधाची कलिग आहे ती, तिच्याशी ह्या भाषेत बोलतेस? आणि काय ग, तिच्यावर आणि स्वतःच्या नवऱ्यावर नाही नाही ते आरोप करताना लाज नाही वाटत तुला? रंजूताई, तुम्हाला काही माहित नाहीये ना, तर तुम्ही नका बोलू यामध्ये. हे बघ, माझ्या भावाबद्दल हे बघा, प्लीज प्लीज तुम्ही भांडू नका, मी जाते इथून. ज्योती,
रंजुताई, हा डाएट चार्ट मॅमसाठी प्लीज नीट फॉलो करा. जाते मी. ज्योती ज्योती ऐकून बघितलं किती प्रेमानं करते ती राधाचं, आणि तू मात्र घाणेरडे आरोप करून मोकळी झालीस तिच्यावर. रंजुताई, तुम्हाला यातलं काही एक माहिती नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही गप्प बसा. ज्योती, ज्योती थांब. काय झालं सांग मला. मला जाऊ दे तुम्ही, प्लीज मला जाऊ दे इथून. तुला कोण काही बोललंय का? तुला सौरभ आणि राधा काही म्हणालेत का? हे बघ मला सांग, मी आहे तुझ्या बरोबर. तू का घाबरतेस? कोणाचंही ऐकायचं नाहीयेस तू, कळलं तुला? आणि रडू नकोस, रडणं बंद कर. मी आहे तुझ्या सोबत. हे बघ मला तुझी गरज आहे या घरात. तू ह्या घरातून जाऊ शकत नाहीस ज्योती. ज्योती हे बघ, अख्खं घर माझ्या उलट आहे. पण केदार काय चाललंय तुमचं हे? एवढं सगळं होऊ दे, पुन्हा तेच करताय तुम्ही. गार्गी जा इथून. हे बघ मी खरं सांगतोय, विश्वास ठेव. केदार, तिचा हात सोडा तुम्ही. तुम्ही प्लीज मला जाऊ द्या. ऐका माझं. केदार, तुम्ही आधी तिचा हात सोडा. तू काल म्हणाली होतीस ना माझ्यावर प्रेम करतेस म्हणून. हे धंदे करायला आलीस तू या घरात? हा? लाज नाही वाटत का ग तुला? गार्गी इथून जा. केदार, तिचा हात सोडा आधी तुम्ही. तुम्ही मला प्लीज जाऊ द्या. तुम्ही समजून घ्या. खरं मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. केदार, तिचा हात सोडा ना तुम्ही. गार्गी जा इथून. तुम्ही असं नाही ऐकणार. मी राधालाच नाव सांगते. हे बघा, मला जाऊ द्या. राधा मॅमना जर हे कळलं तर त्या खूप रागवतील. हे बघ प्लीज माझं ऐक. तू कोणाला घाबरू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर. पण खरंच मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुम्ही समजून घ्या मला. मी चुकले. मला जाऊ दे तुम्ही.